आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। अनेक दिवसांपासून मुतारी अभावी होणारी गैरसोय पाहता 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शहरातील युवकांनी नगरपंचायतीला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता। ठरल्याप्रमाणे शहरातील युवकांनी नगरपंचायत इमारतीसमोरील जागेवर सकाळी ठीक 10 वाजता आंदोलनास सुरुवात केली। यावेळी भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान असलेली एकमेव मुतारीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती। सविस्तर असं की सदर आंदोलक मागील 50 दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करून मुतारी संदर्भात पाठपुरावा सादर करत होते। अद्यापपर्यंत नगरपंचायत प्रशासनाद्वारे याविषयी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने युवकांची 26 जानेवारीला आंदोलनाचा मार्ग निवडला असल्याचं त्यांनी सांगितलं। दुपारी 12 वाजता मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी आंदोलकांची भेट घेऊन शहरातील स्वच्छतागृहाचा वापर प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल आणि याआधी असलेले स्वच्छतागृहाची दुरुस्ती होऊन नियमित साफसफाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। लेखी आश्वासनानंतर युवकांनी आंदोलन स्थगित केले। लवकरात लवकर स्वच्छतागृहाचा प्रश्न निकाली न काढल्यास यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आंदोलकांनी सांगितले। सदर आंदोलनामध्ये रोहित कौठळकर, राजेंद्र मराठे, भूषण पवार, जीवन देशमुख, अनिल मराठे, अब्रार तेली, बबलू खाटे, संदीप भोई, मोहन पवार, निलेश चौधरी, विनोद देसले, मुकेश बडगुजर, अरुण परदेशी, चेतन देशमुख सहभागी होते। मी श्रीकांत फागणेकर, मुख्याधिकारी शिंदखेडा नगरपंचायत। आपल्याकडे शिंदखेडा शहरातील शिवाजी चौक ते भगवा चौक या भागामध्ये महिला व पुरुषांसाठी मुतारी नसल्यामुळे सदर मुतारी सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणून निवेदनं प्राप्त झालेली आहेत। त्यास अनुसरून नगरपंचायतीद्वारे विविध पर्यायी जागांचा शोध घेण्यात येत आहे। सद्यस्थितीत तात्काळ उपाय म्हणून शहरातील जनता विद्यालयाजवळील महिलांसाठीचे 10 सीटचे शौचालय, तसेच त्याच मार्गावरील बस स्टॉपमधील शौचालय व तहसील कार्यालयाजवळील मुतारी यांची स्वच्छता व ते नागरिकांना व्यवस्थित उपलब्ध व्हाव्यासाठी प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे। तसेच अजून अधिक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने बस स्टॉपच्या शेजारी गोडाऊनच्या भागामध्ये नगरपंचायतीकडे उपलब्ध असलेली मोबाईल टॉयलेट व्हॅन ही तिथे लावण्यात येणार आहे, विशेष करून दर सोमवारी बाजाराच्या दिवशी, जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल व ह्या समस्येवर मार्ग काढता येईल। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानकादरम्यान नवीन मुतारी बांधून देण्यात यावी यासाठी आज आंदोलन केलेले होते। तरी नगरपंचायतच्या प्रशासनाने आम्हाला हे लेटर दिलेलं आहे। या लेटरमध्ये म्हटलेलं आहे की जसाही निधी उपलब्ध होईल सर्वात पहिले प्राधान्य मुतारीसाठी देण्यात येईल व महिलांसाठी आणि पुरुषांसाठी। आम्ही हे निवेदन आता स्वीकार केलेलं आहे, परंतु जर निधी आल्यानंतर जरी म्हणजे आम्हाला जसं त्यांनी सांगितलेलं आहे या लेटरमध्ये की पहिलं प्राधान्य देण्यात येईल, जर ते नाही झालं तर आम्ही पुनश्च आंदोलन करणार आहे। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा।